जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. चला आज आपण आता मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीसाठी चापल्य चाचणी म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट आणि मुलाखतीसाठी बघा कशा प्रकारे समोर जायचे, काय काय प्रश्न विचारले जातील आणि कशा प्रकारे असणार आहे आपण सगळं बघून घेऊ. बघा यानंतर तुम्हाला म्हणजे शंका राहणार नाहीत की कोणते प्रश्न विचारले जातील किंवा कशा प्रकारे समोरचे प्रश्न होणार आहे. तर ते आपण सगळं संपूर्ण लेक्चरमध्ये कव्हर करून घेऊ. बघा आता तुम्हाला प्रश्न वगैरे काय विचारले ते एकदा थोडक्यात बघू आपण. मी एकदा झूम करून घेतो. एकच मिनिट बघा आता. बघा स्वच्छता चाचणी आणि मुलाखतीची तयारी कशी करायची. बघा स्वच्छता व साफसफाई चाचणी यानी की क्लिनिंग टेस्ट कशी होईल. बघा या क्लिनिंग टेस्टचा मुख्य उद्देश काय असतो बघा, तर प्रामुख्याने काय उमेदवाराची शारीरिक कष्ट करण्याची तयारी आणि कामाची आवड तपासली जाते. म्हणजे तो आपण जे स्वच्छतेचं काम देणार आहे भविष्यात त्याला वरिष्ठ जे कामं देतील तो ते काम करू शकेल का नाही किंवा त्यात कंटाळा करते का नाही हेच तुमचं इथं तपासणार आहे. आता यामध्ये काय केलं जाणार आहे बघा, तुमच्याकडून समजा शक्यतो परिसर स्वच्छ केला जाऊ शकते. आसपासचा जो न्यायालयाचा परिसर आहे तो स्वच्छ केला जाऊ शकतो. त्यामध्ये म्हणजे न्यायालयीन इमारत झालं, इमारतीत तुम्हाला स्वच्छतेचे काम देऊ शकतात. एखादा हॉल म्हणलं त्या हॉलची तुम्हाला स्वच्छता करायला सांगू शकतात किंवा इमारतीच्या बाहेरचा जो परिसर असतो आपला तो परिसर देखील तुम्हाला म्हणजे साफसफाई करून त्यात झाडलोट म्हणजे झाडझूड करायला सांगू शकतात. बघा म्हणजे इमारतीच्या बाहेरचा परिसर असते त्यात तुम्हाला झाडायचं सांगू शकतात. आता का असते बरं झाडताना मी सांगतो तुम्हाला. आता जे आपले मित्र लागलेले आहेत त्यांच्याकडून आपण बघितलं, समजा तुम्हाला जर बाहेरचा परिसर झाडायला सांगितला तर तुम्ही काय करायचं माहिती आहे का, असं धूळ वगैरे उडाली तर तोंडाला हात झटकायचं वगैरे असं काही करायचं नाही. म्हणजे सरळ सरळ आपण बघा आपल्या ग्रामीण भागातली मुले शक्यतो शिपाईचा पेपर द्यायला सगळे ग्रामीण भागातले, त्यामुळे त्यांना माहिती आहे ह्या काय नवीन गोष्टी नसतात त्यांच्यासाठी. आता शेतकऱ्यांच्या मुलांना तर नेहमी समजतात आपला बैलाचं वगैरे ते खताचं वगैरे ते सगळं झाडावंच लागतं त्याच्यामुळं. पण कसं माहिती आहे का, थोडीफार धूळ उडली जरी चेहऱ्यानं असे जास्त असं नाटकं केल्यासारखं नाही करायचं. म्हणजे चेहरा झटकणं एकदम चेहऱ्याची धूळ साफ करणं त्यांच्यासमोर, कारण की बघा त्यांचं तुमच्यावर लक्ष असतं बरं का वरिष्ठांचं. आणि तुम्ही जर तिथं नाटकं केल्यासारखं जर काही केलं म्हणजे तुम्ही जर समजा असं धूळ उडली तुमच्या तोंडावर तुम्ही जर काही केलं तर ते तुमचे मार्क तिथं मायनस होत चालतात बरं का. त्याच्यामुळं त्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. आता बघा तुम्हाला नंतर काय फर्निचर स्वच्छता म्हणजे एखादा बेंच आहे त्या बेंचची तुम्हाला साफसफाई करायला सांगू शकतो. साफसफाई करायला सांगितलं का नाही एकदम व्यवस्थितपणे काटेकोरपणे व्यवस्थित साफसफाई करायची. बघा ते तुम्हाला जे तेवढा वेळ असणार आहे तोच तुमचा खरा वेळ असणार आहे. कारण बघा बरं का त्या पल्ले चाचणीमध्ये तुम्हाला 10 मार्क येतात. या 10 मार्कामध्ये बऱ्याच वेळा असं झालेलं आहे मुलांना 2-3 मार्क देखील दिलेले आहेत बरं का. असे थोडं साफसफाई करायला टेबल साफ करायला सांगितला, ते बेंच साफ करायला सांगितला, खुर्च्या म्हणजे कपाटावरील धूळ साफ करायला सांगितली तर व्यवस्थित झटकायची. धूळ जर तुमच्या तोंडाकडे वगैरे आली तर लगेच खोकलणं वगैरे असं काही करायचं नाही. बघा व्यवस्थित फक्त तुमची तुम्ही काळजी घ्या. आली खोकला तुम्हाला तर लगेच तुम्ही आवरून नाही ठेवणार आहे. आलं तर तुमचं जी नैसर्गिक गोष्ट ती होणारच झाली समजा. पण लगेच असं एकदम आलं की लगेच तुम्ही लय नाजूक आहे असं नाही दाखवायचं. असं तुम्ही त्याच कामातले तर तुम्ही ते काम करू शकता अशा प्रकारे दाखवायचं. कारण की मी सांगतो आता मुलांना जास्त मार्क येतं पण मुलांना वाटतं म्हणजे जास्त मार्कवाले बोलवतील आणि तेच लागतील असं नाही बरं का. बऱ्याच वेळेस असं झालेलं आहे तुम्हाला मार्क जर कमी असतील आणि तुम्हाला जर बोलवलं समजा आणि तुम्ही जर काही वेळेस बरं असं झालेलं आहे मुलांनी इकडं म्हणजे 15+ मार्क इकडे घेतले बरं का दोन्ही मिळून या 20पैकी आणि तिकडं ऑलरेडी मुलांचा समजा 5-6 मार्काचा जो फरक आहे 30पैकी आपला तो कवर इकडे केला मुलांनी. इकडं मुलांना 5-5 दोन्हीपैकी 5-5 हे 10 मार्क आणि इकडं मुलांनी चांगलं म्हणजे 10 म्हणजे 15 मार्क घेतले. विचार करा तुम्ही समजा पेपरमध्ये एखाद्याला 25 मार्क आहेत तुम्हाला 22च मार्क आहेत बरं का आणि त्याला इकडे 10च मार्क आले तुम्हाला 15 आले किंवा त्याला इकडे 12 आले तुम्हाला 17 आले तर विचार करा तुम्ही इकडे त्याला ओव्हरटेक करू शकता. तुम्हाला ही संधी खूप महत्त्वाची त्याच्यामुळे इथं कंटाळा न करता इथं व्यवस्थित काम करायचं आहे सगळं. पुन्हा बघा तुम्हाला काय काम देऊ शकतात बघा म्हणजे झाडू, फिनाईल, ते मॉप वगैरे आहे साफसफाई साधनं हे तुम्हाला योग्यरित्या वापरता येतात का, म्हणजे त्याचं तुम्ही झाडताना व्यवस्थित झाडू पकडताय का. त्याच्यामुळे तुम्ही काय करा माहिती आहे का, आता ज्याला म्हणजे आहे गॅरंटी आहे त्यांनी थोडं झाडायचं काय होत नाही थोडं झाडायचा प्रयत्न करा. बघा झाडून बघा हे करा ते करा. आता काही तर घरी मुलं सध्या स्वतः बी काही झाडत वगैरे असतात त्यात काही विषयच नाही. काही रूमवर राहणारी मुलं स्वतःची रूम तर स्वतः झाडते त्यामुळे असं नाही म्हणू शकत की यांना झाडता येत नसणार आहे. पण कसं आहे थोडं प्रॅक्टिस केल्यासारखं बघायचं. ते मॉपनं थोडं फरशी वगैरे पुसून बघायची. म्हणजे आपल्याला जर भविष्यात आपल्याला नोकरी भेटते तर आपण जशी पेपरची तयारी केली तशी याची तयारी करायला काय हरकत आहे आपल्याला. त्यामुळे बघा ते झाडझुडीचा वगैरे तुम्ही मॉप वगैरेचा यूज करून बघा आणि साफसफाई करून बघा. म्हणजे कसं माहिती आहे का खूप गरजेचं असणार आहे बघा हे. आणि फक्त माझं म्हणणं आहे कसं आहे माहिती आहे का, जे तुम्हाला काम सांगितलं आहे व्यवस्थित मेहनतीने एकदम कष्ट करून करायचं आहे बघा. त्यामुळे तुम्ही तिथं 100% तुम्हाला मार्क भेटेल.
तुम्ही या 10 मार्कापैकी बघा काही काही मुलांना 10 बी घेतलेले आहेत बरं का, कारण खूप एकदम आवडलेलं आहे काम मुलांचं. इथं 7+ची तयारी ठेवायची सांगतो भाऊ मी. 7+ची तयारी ठेवायची इथं या चापल्य चाचणीमध्ये. काही बी स्वच्छता आणि सफाई चाचणी जी आहे ही आपली, ज्याला आपण चापल्य चाचणी वगैरे म्हणतो, हिच्यात 7+ची तयारी ठेवायची बघा. म्हणजे व्यवस्थित काम करणे, असं उद्धटपणा केल्यासारखं नाही, एकदम व्यवस्थित करणे, साफसफाई करणे, धूळ साफ करणे, हे सगळं व्यवस्थित करायचं आहे बघा. म्हणजे तुम्हाला 100% इथं मार्क भेटतात बघा. हिच्यात जास्त माझं म्हणणं असं वेगळं काही करायची गरज नाही. तुम्हाला फक्त जे काम सांगितलं ते व्यवस्थित नीट करायचं बघा आणि मन लावून करायचं, बाकी दुसरं काहीच नसते. थांबा 1 मिनिट आता चला समोरच्या पॉईंटकडे जाऊ आपण. बघा आता मुलाखतीमध्ये जाणारे प्रश्न विचारले जाणारे. आता हे प्रश्न कसे बघा, मुलाखतीमध्ये तुम्हाला काय प्रश्न आहे, आता 1 मिनिट थोडं इथं 15 झाले. 10 गुणांची असते बघा मुलाखत देखील आपली. आता त्यामुळे काय तुम्हाला काय काय विचारले बघा, तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाऊ शकते. त्यामध्ये काय मग तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही कुठून आलात, तर तुमचं व्यवस्थित नाव सांगायचं बघा. म्हणजे तुमचं जे नाव असेल, कधी एखाद्या विचारू शकतात तुमचं नाव न सांगता तुमचा ॲड्रेस देखील सांगा. म्हणजे तुमचं नाव न सांगता ॲड्रेस सांगा, तर ते थोडे पॉईंट लक्षात घ्या. 100 असं विचारलं नाही, कारण की ही तर शिपाई भरती आहे. पण माझं म्हणणं आहे आपण बघायचं थोडं, तसं जर विचारलं तसं सांगायचा प्रयत्न करायचा, त्या गोष्टी लक्ष द्यायचा. तुमच्या शिक्षणाबद्दल माहिती आहे, तुमचं शिक्षण काय झालं आहे. मग तुम्हाला समजा एखाद्या विषयात तुमच्या आता काही BA MA झालेले असतात, मग तुम्ही कोणत्या विषयात झालेले त्या विषयाबद्दल थोडी माहिती विचारू शकतात. आता बरेच जण BA देखील झालेले आहेत, काही MA झालेले आहेत बरं का, ग्रॅज्युएट झालेले आहेत. मग तुम्ही ज्या विषयामध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे त्या विषयाबद्दल थोडी एखाद्या वेळेस माहिती विचारली जाऊ शकते बरं का तुम्हाला. त्यामुळे त्याची पण थोडी तयारीत राहायचं आहे. आता काही विशिष्ट डिप्लोमा झालेले असतात मुलं, मग त्या डिप्लोमाबद्दल तुम्हाला कधीतरी प्रश्न विचारला जाऊ शकते. मग ते देखील तुम्हाला थोडंफार वाचणं किंवा लक्षात ठेवणं गरजेचं आहे बघा. मग आता तुम्ही एखादी काही बघा डिग्री झालेली आहे, तुम्ही सांगता आता समजा तुमचं नाव सांगतात मी पदवीधर आहे समजा, मग तुमचं शिक्षण जास्त झाले असल्यास तुम्ही या पदासाठी अर्ज का केला बुवा. तुम्ही तर मग उच्च शिक्षिका आहात, तुम्ही पदवीधर आहात, तुम्ही एखादा भारी डिप्लोमा केलेला आहे, मग तुम्ही या पदासाठी अर्ज का केला, त्याचं उत्तर देखील तुम्हाला व्यवस्थित देता आलं पाहिजे बघा. म्हणजे ह्या गोष्टीची तुम्हाला काळजी, म्हणजे व्यवस्थित तयारी करून जाणं गरजेचं आहे बघा. मग तुम्ही आता MA झालेले आहात, मग तुम्ही शिपाई पदाकडे का वळाला बघा. मग तुम्हाला त्याचं ऑथेंटिक आणि योग्य उत्तर देता आलं पाहिजे बघा, की मला नोकरीची गरज आहे. मग अशा प्रकारचं काहीतरी समजा तुम्हाला उत्तर देता आलं, हे प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकते बघा. आता त्याच्यानंतर विचारला जाऊ शकतो तुम्हाला बघा, कामाशी संबंधित प्रश्न काय विचारले जाऊ शकतो बघा. 1 मिनिट आता थोडक्यात बघू आपण. 1 मिनिट बघा, आता कामाशी संबंधित प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं शिपाईचे मुख्य कामे कोणती असतात आणि ते तुम्हाला माहीत आहे का समजा, तर तुम्ही नेमकं शिपाईचे कामाचे कोणते असतात ते तुम्हाला सांगायचं बघा. म्हणजे वरिष्ठांनी दिलेले आदेश पाळणे, न्यायालयाची साफसफाई ठेवणे, न्यायालय स्वच्छता ठेवणे, वरिष्ठांनी दिलेल्या फाईल्स वगैरे आणणे, म्हणजे त्यांची कामे ऐकणे, त्यांनी जे वेळोवेळी मला सूचना दिली त्या सूचनेचे पालन करणे, हे असे तुमचे काय असतात शिपाईचे कामे असतात बघा. हे तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि अजून बी तुम्ही त्याबद्दल चांगली तयारी करून जायची बरं का. मग तुम्ही यापूर्वी कुठे काम केले आहे का आणि तिथे तुमचा कामाचा अनुभव आहे का, तर तुम्ही जर केला असेल तर बिनधास्त सांगायचं बरं का. आणि मग ते तुम्हाला तिथं तुमचा कामाचा अनुभव वगैरे त्या गोष्टी तुम्हाला सांगता आले पाहिजे बघा. वरिष्ठांनी दिलेल्या कामाला तुम्ही किती महत्त्व देता बघा. म्हणजे ते तुम्हाला विचारतील समजा तुमच्या वरिष्ठांनी एखादं काम दिले तर तुम्ही त्या कामाला किती महत्त्व द्याल, तर ते तुम्हाला त्याचं सुटसुटीत आणि योग्य उत्तर देता आलं बघा. लगेच फक्त लय असं नाही करायचं बस त्यांनी दिलेलं कामच माझं अंतिम काम, म्हणजे लय ओव्हर कॉन्फिडन्स नाही जायचं, लय आतीने फक्त व्यवस्थित मोजक्या शब्दात आणि चांगले उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा बघा. वरिष्ठांनी दिलेलं तुमचं काम कसं असेल तर मग ठीक आहे, त्यांनी दिलेल्या सूचनेचं मी पालन करेल, ते वेळोवेळी जे मला सूचना देईल त्या सूचनेचं मी पालन करत राहील, बस बाकी दुसरं काय नाही. आणि बघा न्यायालयीन आणि सामान्य थोडक्यात बघा, एखाद्या वेळेस म्हणजे असं विचारणार नाही पण विचारू शकता समजा उच्च न्यायालय सध्या आपले मुख्य न्यायाधीश कोण आहेत, मग त्यांच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का, ते कसे येतं का, म्हणजे असं थोडक्यात कधीतरी विचारलं जाऊ शकतं. 1 मिनिट बघा, थोडक्यात शक्यतो विचारलं जाणार नाही पण समजा विचारलं तर आपण तरी तयारीच राहणं गरजेचं आहे बघा. त्यामुळे ते थोडे पॉईंट लक्षात ठेवा बघा. उच्च न्यायालयाचे खंडपीठे कुठे आहेत बघा. मग हे नागपूर, आपलं संभाजीनगर आणि पणजी. आता एक नुकतंच कोल्हापूर झालं आहे, ते बी लक्षात ठेवणं आपलं लक्षच आहे बघा. त्याच्याविषयी तुम्हाला माहिती देऊ शकतात. उच्च न्यायालयाच्या कामकाजाची वेळ काय असते, मग तुम्ही कोणत्या वेळेत कामाला येणार, तुमची कामाची वेळ काय असणार, हे देखील तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे बघा. आता मान्य आहे तुम्हाला मोठ्या क्लासवाल्यांनी लय मोठं मार्गदर्शन केलं असणार आहे, पण तुम्हाला सांगतो ह्या गोष्टी लक्षात ठेवा बघा, छोट्या छोट्या गोष्टी. आता हे पॉईंट आपण का नाही बऱ्याच आपले जे मुलं लागले आहेत त्यांच्याकडून काढलेले बघा. तुमच्या कामाची वेळ काय असतील, मग तुम्ही वेळ कामात आता तुम्हाला जर तुम्हाला सांगतो टप्पाटप प्रश्न काय विचारू शकतात माहिती आहे का. समजा तुम्हाला म्हणजे हा प्रश्न तुम्हाला कुठेच सांगत नसाल आणि कोणी सांगत नसाल, हा प्रश्न सांगतो बघा मी आता.
तुम्हाला जर समजा सुट्टीच्या दिवशी कामावर बोलल्यास तुमची म्हणजे मनस्थिती काय असेल किंवा तुमची इच्छाशक्ती काय असेल, हा असा प्रश्न विचारला बघा तुम्हाला. तर याचं बी तुम्हाला एकदम योग्य उत्तर द्यायला पाहिजे. कारण की एक मित्रानं सांगितलं की त्याला हा प्रश्न विचारला होता, जर वरिष्ठांनी तुम्हाला सुट्टीच्या दिवशी कामावर बोलवल्यास तर तुमचे काय असेल, समजा तुमचे म्हणजे कामावर येण्याची इच्छाशक्ती असेल किंवा नसेल. मग तुम्हाला बरेच प्रश्न विचारू शकतात. बघा, तुमच्या फॅमिलीत एकदम अचानक कोणी बिमार पडलं आणि त्याच दिवशी तुम्हाला वरिष्ठांनी जास्त वर्क दिलेला असेल, तर त्यावेळेस तुम्ही काय करसाल, कसे हँडल करसाल ती परिस्थिती, कसं काय करसाल. तर मग त्या गोष्टी देखील तुम्हाला त्यात तयारी करून जाणं गरजेचं आहे बघा. कारण की ह्याच गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला तिथं अडकवण्याचा प्रयत्न करतील बघा. त्यामुळे ह्या गोष्टीची तयारी करून जाणं खूप गरजेचं आहे. आता समोर काही पॉईंट आहेत बघा, ते पॉईंट देखील आपण कव्हर करून घेऊ. एकच मिनटं. बघा, आता मुलाखतीसाठी काही खास म्हणजे महत्त्वाच्या टिप्स आहेत बघा, ह्या तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे देखील तुम्हाला कामी येऊ शकतात बघा तिथे. बघा, आता म्हणजे पोशाख, आता हे बऱ्याच जणांचा म्हणजे प्रश्न आहे बरं का, की नेमका पोशाख कसा परिधान करून जावा. पोशाख हा तुमचा एकदम साधा, नीटनेटका, व्यवस्थित आणि इस्त्री केलेला असावा. काही जणांचं म्हणणं आहे, मला मग शर्टिंग नाही करता येत, म्हणजे कसं करू मग मी. शक्यतो तुम्ही काय करा माहिती आहे का, शर्टिंग करूनच जा. तुम्हाला मे बी सवय असेल नसेल, शक्यतो करून जा तुम्ही. शर्टिंग कराच, करणं गरजेचं आहे म्हणलं तर जाते, करून जा नाही, गरजेचंच आहे बघा. शर्टिंग करणं तुम्हाला गरजेचं आहे बघा. साधा सिंपल, फक्त एकदम भडक कपडे घालू नका की लगेच त्यांना एकदम असे डोळ्यात हे होतील. साधे आणि सिंपल, नीटकेटके, व्यवस्थित इस्त्री केलेले, साधे. आणि तुमच्या अंगी असणारा बघा तिथं हॉलमध्ये असणं गरजेचं आहे तुम्ही नम्रता. मुलाखत कक्षात सरळ आत जाताना सर मे आय कम इन, आत येऊ का, असे शब्द बोला बघा. आणि आत गेल्याच्या नंतर लगेच गेल्या जिथं खुर्ची टाकली असेल जाऊन बसू नका. नॉर्मल म्हणायचं, बसू का सर, म्हणजे तुम्ही तसं करा बघा. आणि बाहेर पडताना एकदम जोरात दरवाजा उघडणं वगैरे किंवा आत जाताना एकदम जोरात लटून जाणं, या गोष्टीची काळजी घ्या. व्यवस्थित लोटा, आत येऊ का सर, त्याच्यानंतर बसू का सर, बसल्याच्यानंतर बाहेर येताना व्यवस्थित या, हे गोष्टीचा. आणि आत्मविश्वास बघा, हा खूप गरजेचा आहे बरं का तुमचा. म्हणजे तुम्हाला ज्या व्यक्तीने समजा आत भरपूर 3-4 व्यक्ती समजा असू शकतात, पण तुम्हाला ज्या व्यक्तीने समजा प्रश्नाचं विचारला आहे प्रश्न, तर त्यांच्याकडे उत्तर देताना व्यवस्थित त्यांच्याकडे बघून द्या बघा. आणि समोर व्यक्तीच्या डोळ्यात डोळे पाहून मग स्पष्ट बघा. असं नाही केलं की रागच बघू नका बरं का. व्यवस्थित आपण नॉर्मल जे संभाषण करतो का तसंच बघा. फक्त त्यांचं कसं आय कॉन्टॅक्ट होणं गरजेचं आहे बघा. म्हणजे त्यांना वाटलं पाहिजे की कॉन्फिडन्स आहे बाबा याच्याकडे. म्हणजे कसं जास्त बी असं लगे, आणि आवाज बी एकदम हळू बी ठेवू नका आणि जास्त जोरात बी ठेवू नका. मीडियम आवाज, म्हणजे त्यांनासुद्धा स्पष्ट ऐकायला गेलं पाहिजे आणि तुम्हाला देखील असं वाटलं पाहिजे मी जरा जास्त जोरात बोलत नाही, व्यवस्थित बोलते. फक्त आवाज कसा माझा म्हणजे कणखर आवाज असला पाहिजे, स्पष्ट असला पाहिजे. फक्त जास्त अति जोरात नको आणि खूप कमी पण देखील नको बघा. हे म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही काळजी घ्या गोष्टीची. वाटल्यास तुम्ही मुलाखतीची आतापासून तयारी चालू करा. आता 1 मिनिट मी तुम्हाला काय करतो माहिती आहे का, आपण या 2-4 दिवसामध्ये आता हे थोडं कट ऑफचं वगैरे कन्फ्युजन चालू आहे, पेपर फुटलेले वगैरे या गोष्टी चालू, मुलं ते खूप गोंधळ उडालेला आहे बघा मुलांचा. त्यामुळे मी थोडा थांबलेलो नाही. तर आपण काय करतो माहिती आहे का, आपल्याकडे 3-4 जण आहे बघा, माझे मित्र आहेत, त्यांची सिलेक्शन झालेली न्यायालयामध्ये शिपाई भरतीसाठी. आपण काय करतो माहिती आहे का, एक दिवस आपण आपल्या चॅनलवर काय करू माहिती आहे का, स्पेशल लाईव्ह आणू. त्यांना देखील येऊ 2-3 जणांना, म्हणजे असं रविवारची सुट्टी वगैरे काढू आपण, त्यांना 2-3 आणू. मग तुमचे प्रश्न वगैरे काय असतील ते त्यांना तुम्ही विचारू शकता. आपण काय करू, त्यांना डायरेक्ट घेऊन येऊ. मग त्यांनी कशी मुलाखत वगैरे कशी झाली, त्यांची चाचणी कशी झाली, म्हणजे त्या कोणत्या स्टेपमधून गेले, इंटरव्ह्यूमध्ये कसे प्रश्न विचारतात, काय विचारतात, आणि तुमचे काही डाऊट असले तर मग तुम्ही देखील त्यांना लाईव्हमध्ये विचारू शकता. आपण काय करू, असं सेशन ठेवू बघा एक दिवस. फक्त हे थोडा गोंधळ झाल्यामुळे बघा आता 3-4 सेंटरवर पेपर फुटलेले आहेत. आता पोरांचा खरंच गोंधळ उडालेला आहे माहिती का. आणि खरंच आहे ते गोंधळ आहे बरं का, भरपूर गोंधळ आहे. त्यामुळे मी थोडं मग आता मी बघतो काय होते. आणि आपण बी बऱ्यापैकी समजा ईमेल वगैरे टाकले त्यांना, बघू आता काय होते बऱ्याच मुलांची. आणि ॲक्च्युअलमध्ये काय माहिती का, काही जणांचं म्हणणं आहे की आमच्या हॉलमध्ये चेकिंगसुद्धा झाली नाही, काही हॉलमध्ये कॅमेरेसुद्धा नव्हते. मग नेमकं आता त्या गोष्टीची काळजी घेणं बघा. आता कसं काय, आपण आता न्यायालयाने घेतलं आहे, न्यायालयाच्या परीक्षेत आपल्यावर जर अन्याय होते तर मग आपण आता न्याय कोणाकडेच मागू शकत नाही बघा. अशी कंडिशन होऊन जाईल. पण शक्यतोवर बघू आता काय होते. आपण आपल्या परिचय करता येईल आपण ते केलं आहे, पण समोर काय होईल ते बघू आता आपण. पण ह्या गोष्टीची काळजी घ्या बघा. तुम्हाला आत्मविश्वास असणं देखील गरजेचं आहे. आता व्यसने बघा, व्यसन कोणत्याही प्रकारचे व्यसन असलं त्याबद्दल विचारायचं असते. आता काय माहिती आहे का, तुम्हाला सांगतो सगळ्यात मोठी काळजी काय माहिती आहे का, मी तुम्हाला सांगतो, बऱ्याच मुलांना तंबाखूचं आणि पुडीचं व्यसन असतं, म्हणजे असतंच. नाही म्हणायची गरज नाही. माझं म्हणणं कसं आहे माहिती आहे, फक्त तुमचे दात वगैरे पिवळे असतील ना, आता हे जरा बरे तुम्हाला क्लासवाले सांगणार नाहीत बरं का, हे कोणच सांगितलं नसेल मी सांगतो तुम्हाला.
दात वगैरे पिवळे असतील बिनधास्त जा आता डॉक्टरांकडे जा तुमच्या मुलं इंटरव्ह्यूच्या आधी आणि दात साफसफाई करून घेऊन या. आणि तुम्हाला जर विचारलं की तुम्हाला व्यसन वगैरे आहे का पुडीचं कशाचं असं बी तर तुम्ही नाही सांगायचं आहे. लय मोठं असलं की सत्यवादी बनायचं नाही. मग हाय सर मला असं व्यसन आहे पण हे ते सत्यवादी बनायचं नाही, सांगायचंच नाही अजिबात. कारण की तुम्हाला सांगतो ते न्यायालय आहे. तुमचं काम असणार काय स्वच्छता ठेवणे. आणि तुम्हीच जर पुड्या खाऊन तिथे थुका आले तर काय तुम्ही स्वच्छता ठेवणार आहे. तुम्ही तंबाखू खाताय, तुम्ही थुकणार तिथे, काय स्वच्छता ठेवणार. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो जर तुम्हाला तंबाखूचं पुडीचं व्यसन असेल तर आत्ता तुमचे दात पिवळे असतील तर पहिले जाऊन साफ करून घ्यायचे बरं का. ते हे जे आहे ते जी रिअल आहे ते तोंडावर आहे. माझ्या मित्रांना एक जणाला मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मित्र म्हणल्यापेक्षा आपला एक विद्यार्थी होता, त्याला पुडी खायची सवय होती बघा. पेपर चांगला, तो पोलीस भरतीची तयारी करता, पेपर चांगला पण त्याला पुडी खायची सवय बघा. ते दात पिवळेच. तो गेला पेपरला, तर मग तुला पुडीचं व्यसन आहे का म्हणजे व्यवस्थित बोलले तर तो म्हणला नाही सर. त्याचे दात पिवळे दिसायला तो नाही म्हणला. मला सांगा त्याला तुम्हाला सांगतो चापल्य चाचणीमध्ये तुम्हाला सांगतो 10पैकी 10 मार्क होते चापल्य चाचणीमध्ये बरं का, जिल्हा न्यायालयाच्या. आणि इंटरव्ह्यूमध्ये दिले फक्त त्याला 3 मार्क. विचार करा म्हणते इंटरव्ह्यूमध्ये फक्त 3 मार्क दिले होते त्याला. डायरेक्ट कॅन्सल झाला होता, डायरेक्ट रद्द झाला, गडी डायरेक्ट बाहेर पडला होता. मग विचार करा तुम्ही. त्यामुळं तुम्ही त्या गोष्टीचं आहे कोणतं व्यसन आहे का डायरेक्ट नाही, संपला विषय. आणि तुम्हाला सांगतो पुडी वगैरे खाताल डायरेक्ट एकदम स्वच्छता व्यवस्थित दात वगैरे स्वच्छ एकदम हे करून जायचं. आणि स्पष्ट बोलण्याची तयारी आतापासून चालू ठेवा. एकदम व्यवस्थित बोलता आलं पाहिजे वगैरे, अडखळली नाही पाहिजे. भले नॉर्मल अडखळी तर काही फरक नाही पडत, अडखळायला तर सगळेच अडखळतात बरं का. आता आमच्या लेक्चर क्षेत्रातले आम्ही सगळेच अडखळतो आम्हाला बघा. म्हणजे सारखं 1-1 दीड तास 2-2 तास बोलायचं म्हटलं की ते तोंड कोरडं करून जाते. पण मग तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये जास्तीत जास्त 5 मिनटं, हार्डली 5-10 मिनटं इंटरव्ह्यू चालते. कमीत कमी वेळ चालेल पण शक्यतोवर पकडून चाला आपण 5-10 मिनटं. त्यामुळे तुम्ही या गोष्टीची काळजी घ्यायची आहे बघा. आता आपण काय करू माहिती आहे का, तुमच्यासाठी मी एक सेशन ठेवतो चांगलं. ते आपले 2-3 विद्यार्थी आहेत त्यांना आपण बोलून घेऊ. मग एक दिवस आपण काय करू माहिती आहे का, आपल्या यूट्यूबवर लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू. मी त्या सेशन संबंधित तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देखील टाकतो, अपडेट देतो. आणि ह्या प्रश्नांची PDF देखील मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला टाकून देतो बघा. तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवायचं आहे. तर बघू आपण बघा आता काय होते ते कट ऑफ वगैरे कसं लागते काय लागते काय होते त्यासंबंधी. सध्या तर आवाज उठवणं चालू आहे पण बघू काय होते काय नाही. आणि इंटरव्ह्यूचे तयारी तुम्ही मी म्हणतो चालू ठेवा. बाकी इकडे जर मार्क कमी असतील तर तुम्ही तयारी चालू ठेवा. पण मी काय म्हणतो माहिती आहे का, 20-21 जर मार्क असतील 20-21-22 तर म्हणजे या मुलांनी थोडीफार होप ठेवायला काय हरकत नाही बरं का. बरेच जण येतात कमेंट सांगतात 28+ येतं, 29 येतं, 27 येतं. ठीक आहे मान्य बाबा तुझा अभ्यास चांगला आहे. पण तुम्हाला एक सांगू का, या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा वेगळा असतो बरं का. खरंच इंटरव्ह्यूमध्ये मी तुम्हाला सांगतो हे जे मुलं आहेत 28, 29, 27 या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा वेगळा असतो. हे हुशार टाईपचे मुलं असतात. सिरियसली आता तुम्ही म्हणसाल मग आम्ही हुशार आहे मग आमची चुकी आहे का, आम्ही काय गुन्हा केला आहे का हुशार येतं. नाही हुशार गुन्हा नाही आहे, फक्त ही जी आहे चापल्य चाचणी आणि इंटरव्ह्यू फक्त यामध्ये तुम्ही तेवढं दाखवा की आम्ही मेहनती, आम्ही फक्त हुशार नाही, आम्ही मेहनत देखील घेऊ शकतो. त्यामुळे तिथं कटण्याचे चान्सेस जरा कमी असतात. पण बऱ्याच वेळेस असं झालेलं आहे बरं का, अनुभव सांगतो मी. ज्यांना पेपरमध्ये जास्त चांगले मार्क येतात त्यांना चापल्य चाचणी आणि इंटरव्ह्यूमध्ये मागं आले, आणि ज्यांना पेपरमध्ये कमी मार्क आहेत ते चापल्य चाचणी आणि इंटरव्ह्यूमध्ये त्यांच्या पुढं निघून गेलेले आहेत बघा. त्यामुळे ह्या गोष्टीचा काळजी घ्या. हे जे प्रश्न दिले मी हे लक्षात ठेवा. वाटल्यास तर हे लेक्चर 2दा बघा आणि व्यवस्थित तयारी करा. तसं मी तुमच्या मार्गदर्शनासाठी आपली टीम आणतोच, म्हणजे जे लागले ते पोरं आणतोच, पण तरी बी तुम्ही तुमच्यापर्यंत तयारी चालू ठेवायची आहे. धन्यवाद मित्रांनो, भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.